कडा येथील ग्रामदैवत तथा सर्व धर्मीयांचं श्रद्धास्थान म्हणून नावलौकिक असलेल्या हजरत मौलाली बाबांचा यात्रोत्सव सोमवार दिनांक 12 मेला मोठ्या उत्साहात संपन्न झाला। आष्टी तालुक्यातील कडा हिंदू मुस्लिम एकोपा जोपासणारं गाव म्हणून मराठवाड्यात नावलौकिक आहे। या ठिकाणचा यात्रोत्सव सामाजिक एकतेचे प्रतीक मानला जातो। ग्रामदैवत तथा सर्व धर्मीयांचं श्रद्धास्थान हजरत मौलाली बाबांची दर्गा सर्व धर्मीय ग्रामस्थांनी एकत्रितपणे खेळीमेळीच्या वातावरणात हा उत्सव साजरा केला। कडा ग्रामपंचायत तर्फे चादर घेऊन जाताना तसेच छबिना व कुस्तीच्या वेळी दरवर्षीप्रमाणे आमदार सुरेश अण्णा धस यांची उपस्थिती होती। यावेळी कुस्ती मैदानात माजी आमदार भीमराव धोंडेसह तालुक्यातील सर्वच नेते मंडळी उपस्थित होते। कुस्ती दंगल मध्ये मानाची 3 लाख रुपयांची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी जिंकली। हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पाडण्याकरिता सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच यात्रा कमिटी, ग्रामस्थ, दर्गाचे मुजावर व पोलीस प्रशासन यांनी परिश्रम घेतले। ही यात्रा अजूनही 8 दिवस चालते। कॅमेरामन रेहमान सय्यद सह आयुब मोमीन व निसार तांबोळी, कडा, आष्टी। छोड़कर बताना क्या ओके आणि वरून छडी लावण्याचा प्रयत्न आहे। ओ मान्य तुम्हाला थोडा पुरवला काय कुस्ती बाहेर जाऊ नये, काळजी पंचानं घ्या। मैदानाला सुंदर शिस्त लागली आहे। पुढची कुस्ती साहिल सय्यद आष्टी आणि दत्ता मेटे दोन्ही पैलवान आलेत का? त्यानंतर 13 नंबरची कुस्ती लागेल। 14 नंबरचे पैलवान तयार आहे, कुस्ती करा पैलवान बघा। आणि बाप चला दुसरी कुस्ती घ्या। ओम अमोल आणि ओम कुस्ती बराबरी सुटली आणि
पुण्याजवळ फुरसून माननीय आमदार सुरेश अण्णा दास यांच्या वतीनं 3 लाख रुपयाची शेवटची कुस्ती. आतापर्यंत चड्डी पकडून कुस्ती नव्हती, पण ही शेवटची कुस्ती असल्यामुळे आणि एक उत्तर प्रदेश केसरी आणि एक महाराष्ट्र केसरी असल्यामुळे चड्डी पकडून कुस्ती, चड्डी पकड के. हे बघा, इथून पुढं युवराज जांग पकडली, चड्डी पकडली चालतं. जांग पकडल्याशिवाय पैलवान आकळतच नाही. जांग न पकडण्याची अट आपल्या इकडची रद्द करून टाका. 100% पकडून द्यायची. आलेल्या सर्व ग्रामस्थांचं, बाहेर गावून आलेल्या सर्व ग्रामस्थांचं यात्रा कमिटीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात येत आहे. आपण शांततेत सर्वांनी या यात्रेचा लाभ घेतला त्याबद्दल सर्वांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे. हरियाणाचे पैलवान, महाराष्ट्राचे पैलवान पृथ्वीराज मोहा यांची शेवटची कुस्ती, 3 लाख रुपयाची शेवटची कुस्ती. सम्राट आमदार सुरेश अण्णा दास साहेब यांच्या वतीने आणि त्यांच्याच हस्ते कुस्ती लागते. सगळ्यांचे फेटे बांधून सन्मान झाले. ज्यांचं झालं ते ठेवू नका तुम्ही. ओके, ज्याची ताकद असते, जान पकडण्यामध्ये सुद्धा काही जणांची स्किल असते. त्याशिवाय करे वडगाव मान्य आमदार सुरेश अण्णा दास साहेब मित्र मंडळाच्या वतीने 5,000 या कुस्तीला वरून बक्षीस आहे. साहेबांचे 3,000, 3 लाख आणि हे 5,000, 3 लाख 5,000ची कुस्ती आहे. हो 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 पृथ्वीराज मोहोळचा मगर मिठी, उत्तर प्रदेशचा वाघ आला. जनसागराचा महासागर झाला. पाठीवरती 120 किलोचा बोजा पाठीवरती बसला. पंच फिरत राहा, पंच फिरते राहा. 135 किलो वजनाचा पैलवान आहे पाठीवर. आपल्यासारख्याच्या जर असला गडी बसला तर दिवसाचा अन्या एवढं सोपं नाही ते. असं नाही, काहीतरी घडते. धन्यवाद. एवढ्या मोठ्या संख्येने कडा ग्रामस्थांच्या, कडा यात्रा कमिटी आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार करतो. यांच्याकडून 5,000. चला वाजवा एकदा जोरात. चला तेज वार्ता न्यूज़ नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें।